मानवाची देवाविषयी ओढ अनिवार्य आहे, तसेच देव सुद्धा अनंत परिमितींना लांघून निम्न स्तरात जन्म घेतात. ह्यास अवतरण असे म्हणतात. ही एक निरंतर चालू असलेली योगक्रिया आहे. सृष्टीमध्ये सत्याची एकदा स्थापना झाली की ती स्वयंसिद्ध, प्रयत्नरहित कार्यरत असते. सत्य, ज्ञान अनंत स्वरूप असलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे अनेक सत्यास सृष्टीमध्ये स्थापना करण्याच्या संकल्पाने दिव्य, भव्य अवतार घेतात. ते साक्षात दत्तप्रभू होत. मी म्हणालो, स्वामी, आपल्याशी चर्चा करीत असता मला कितीतरी नवीन विषयांचा उलगडा झाला. तरी श्री गुरु स्वरूपाचा अंत लागत नाही. त्यांचे हे दिव्य व भव्य चरित्र कसे लिहावे व त्यांना कसली व्याख्या द्यावी हे समजत नाही. मी मूर्ती प्रतिष्ठेबद्दल ऐकले आहे. आपण सत्याच्या प्रतिष्ठेबद्दल बोलत आहात. तरी माझ्यावर कृपा करून सत्याबद्दल विस्तारपूर्वक सांगावे अशी विनंती. श्री तिरुमलदास म्हणाले, बाबा रे, तुझ्याकडून श्रींचे चरित्र लेखन कार्य व्हावे असा संकल्प पूर्वीच झाला असून तुझ्या संपर्कात येणाऱ्या श्रीपादांचे भक्त शिरोमणी ते अनुभव तुला सांगतील. या विषयास लेखणीबद्ध कर. तुझ्या व्याख्यांची इथे आवश्यकता नाही. श्रींचे चरित्र स्वतः श्रीच तुझ्या लेखणीच्या माध्यमातून लिहून घेतील. ह्या उपर विचार करणे व्यर्थ आहे. मनुष्य नाना प्रकारचे अन्न सेवन करतो. सेवन केलेले अन्न आपोआप पचन होऊन शरीराम शक्ती प्रदान करते. या पाचन क्रियेमध्ये मनुष्याचा प्रयत्न नसून शरीराचे काम आहे. मनुष्याच कर्तव्य केवळ आत संग्रह करून ग्रहण करणे एवढेच. भोजन केल्यावर अन्न पचवणे हे शरीराचे कर्तव्य होय. म्हणजे तुझे कर्तव्य अन्न मिळविणे असा विधीचा निर्णय आहे. भोजन केलेले अन्न पाचन करण्याचे कर्तव्य शरीराचे आहे. मनुष्यात मन असल्या कारणाने तो स्वेच्छेचा अनुभव घेतो. अन्न पचन करून शरीरास शक्तिसंपन्न करणे हेच शरीराचे कर्तव्य आहे, असा विधीचा निर्णय आहे. म्हणून खरे खोटे, बरे वाईट दोन्ही घडण्याची शक्यता आहे. शरीरास ती स्वेच्छा नाही. जेवलेले मनुष्यास इच्छा असो किंवा नसो, त्याच्या प्रयत्नाशिवाय शरीर आपले कर्तव्य पार पाडत असते. शरीरासंबंधित सत्याची स्थापना झाल्या कारणाने, अप्रयत्नाने, मनुष्याच्या संकल्पाचा प्रमेय नसून ते सतत चालू असते. प्रकृती म्हणजे सृष्टीमधील सगळ्या क्रिया प्रतिक्रिया या सत्याच्या आधाराने घडतात. सूर्योदय, सूर्यास्त, ऋतुचक्र, ग्रह, नक्षत्रादींचे चलन या सत्याच्या आधारावर घडलेच पाहिजे. हे अनुल्लंघनीय शासन आहे. म्हणजे ह्याच्या विपरीत करण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही. सर्वव्यापकत्व असलेले प्रभू सृष्टीमधील प्राणिमात्राविषयी करुणेमुळे सृष्टीविधान सुरळीत करतात. कृतयुगामध्ये संकल्पमात्रे सकल सिद्धी प्राप्त होत तर त्रेतायुगामध्ये यज्ञ यागाने, द्वापरयुगामध्ये मंत्र शस्त्रास्त्राने सकल सिद्धी प्राप्त होत तर कलियुगामध्ये प्रामुख्याने तंत्रप्रयोगाने, कलियुगी यंत्राने सकल सिद्धी प्राप्त होतात. योगधर्मास अनुसरून व मानवाच्या शक्ती युक्तींचा स्तर या आधारावर सृष्टी विधानाच्या सरळीकरणाचा निर्णय होतो. 3 अहोरात्र निरंतर श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण केल्याने त्यांचे ध्यान करणाऱ्यास श्रीपाद सशरीर दर्शन देऊन धन्य करतात. मानवाच्या पतनास लाख मार्ग असतील तर देव त्यांच्या उद्धारासाठी 10 लाख मार्गांनी अनुग्रह करतो. श्री दत्तप्रभू त्याचे अंशावतार, सिद्ध, योगी, महासिद्ध यांच्या करवी या सृष्टीचे पालन करीत असतात.